छान आहे ना हा फ्रूट केक. कसा केला आहे रेसिपी पूर्णपणे पाहायची आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे. छोटे मोठे तुकडे आपण आपल्या मनाने करू शकतो, परंतु शक्यतो थोडे मोठे मोठेच राहतात तर ते चंक्स खाण्यात येतात तर छान लागतात. अशा प्रकारे हे पूर्ण तुकडे आपण या ज्यूसमध्ये जो की आपण संत्र्यापासून काढलेला आहे त्यामध्ये रात्रभर भिजू द्यायचे. मी ओव्हरनाईटसाठी भिजू घालणार आहे. तर पाहूया थोडंसं ज्यूसचं प्रमाणही राहिलेलं आहे. आता आपण ओले जिन्नस मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण अशा प्रकारे 1 कप दही घेतलेला आहे. ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने हे दही घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा कप एवढं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण पिठी साखर घेणार आहोत. त्यासाठी साखर मी मिक्सरमधून काढते आहे. त्यामध्ये आपण थोडंसं जायफळ आणि थोडंसं दालचिनी टाकूयात, म्हणजे ते साखरेला फ्लेवर छान येईल. ज्यावेळी की साखरेसोबत हे सर्व जिन्नस एकदम बारीक होईल आणि आपल्या केकला. तर यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे. 1 कप साखरमध्ये थोडंसं जायफळ किसून आपण त्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकलेली आहे. हे पूर्णपणे आपण बारीक करून घेऊया. हे सर्व ड्राय इंग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे. चाळणीने घेतल्या कारणानं होतं काय, आपली साखर एकदम छान अशी दळून झालेली आहे. आपण ती त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये हे जे आपण 1.5 वाटी आपण मोजून ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि त्याच चमचाने पाव चमचा बेकिंग सोडा घेऊया. आपण हे सर्व जिन्नस चाळणीनं परत एकदा छानपैकी चाळून घेऊया. आणि कलर येण्यासाठी माझ्याकडे कोको पावडर नव्हतं, त्याऐवजी मी कॉफीचा वापर केलेला आहे. जो चमचा मी खायच्या सोड्याला वापरला आहे त्याच चमचानं 1 पाव चमचा मी कॉफी पावडर घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचाही वापर करू शकता. गुळ घालताना फक्त गुळ व्यवस्थित चिरला जाईल आणि पाण्यात मिक्स करून तो व्यवस्थित, पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची. नाहीतर मग हे सर्व मिश्रण पातळ होऊन हे जे आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकतो ते पूर्ण ड्रायफ्रूट खाली बसण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्टसर असावं. बघूयात आपल्याला पाणी किती लागतं. तर पाणी तर शक्यतो लागणारच नाही आहे, कारण की यामध्ये आपण दही वापरलेले आहे, तेल वापरलेले आहे आणि याचा जो ज्यूस आहे त्यामध्ये हे पूर्णपणे तयार. अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरी हा प्लम केक आपला रेडी होतो आणि पौष्टिकही असतो. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. आता आपल्याला यासाठी एक केक टीन लागणार आहे. आपल्याकडे जर केक टीन नसेल तरीही काहीच हरकत नाही. आपल्याकडे घरात सगळ्यांकडे कुकरचा डबा असतो, त्यामध्येही आपण ऑइल वगैरे ग्रीस करून आणि थोडंसं मैद्याचे डस्ट करून आपण आरामाने हा केक कढईमध्ये ठेवू शकतो बेक करायला. माझ्याकडे केक टीन अवेलेबल आहे, त्यामुळे मी या अशा प्रकारच्या केक टीनमध्ये हा केक बेक करायला ठेवत आहे. आपण हा केक कुकरमध्ये बेक करणार आहोत. त्यासाठी मी कुकर 10 मिनिट अगोदर प्रीहीट करायला ठेवलेला आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट व्हॅनिला इसेन्स आहे. हा इसेन्स 1 चमचा आपल्याला लागेल. घट्ट असं या केकचं बॅटर असतं.
कारण की हे जे आपण सगळे ड्रायफ्रूट टाकणार आहोत ते खाली तळाला जाऊन बसू नयेत म्हणून. हे कुकर प्रीहीट झालेलं आहे. यामध्ये आपण जे मिक्स करून घेतलेलं बॅटर आहे ते टाकून देऊया. अशा प्रकारे आपण यामध्ये मिश्रण टॅप करून घ्यायचं आणि वरतून डस्ट केलेले काजू, बदाम, तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स टाकायचे. मी इथे चेरी पण थोडीशी चेरी. हे साहित्य पूर्ण आपल्याला डस्ट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे हलक्या हाताने. ते खूप आतमध्ये बेक झाल्यानंतर खूपच सुंदर असं दिसणार आहे. अंजीरचे तुकडे, बेदाणे तुम्ही तुमच्या आवडीने त्यावरती ड्रायफ्रूट्स घालू शकता. थोडीशी टूटी फ्रुटीही आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता प्रेस करून हलक्या हाताने आपण हे सर्व जिन्नस बेक करायला ठेवूया. अशा प्रकारे आपण आपल्या घरी कुकरमध्ये हा केक बेक करायला ठेवून देऊयात आणि त्याची शिट्टी काढून 40 ते 45 मिनिटासाठी बेक करून देऊया. 40 ते 45 मिनिटासाठी आपण हा केक बेक करून घेऊया. तर बघा आता मी गॅस ऑफ केलाय आणि आपला हा केक रेडी आहे. तुम्ही पाहू शकता छान असा फुगलेला आहे. यामध्ये आपण एक अशा प्रकारची एक टूथपिक घालून बघूयात. ती एकदम क्लीन आली तर समजायचं आपला केक हा छानपैकी बेक झालेला आहे आणि ती एकदम क्लीन आलेली आहे. चारही साईडने आपण घालून बघूया. आपला केक हा सगळीकडूनच छान असा बेक झालेला आहे. आता हा केक पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि हा मी तुम्हाला चाकूच्या साहाय्याने बाहेर काढून दाखवतो. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवत आहे. छान असा हा बेक झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एवढे छान ड्रायफ्रूट्स त्यामध्ये एकदम छान बसलेले आहेत आणि गव्हाच्या पिठाचा हा सगळ्यात पौष्टिक असा केक रेडी आहे.